नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण ग्रामीण वित्तपुरवठा रूरल क्रेडिट या संदर्भात चर्चा करत आहोत. खाजगी आणि बिगर संस्थात्मक घटक आणि संस्थात्मक घटक या संदर्भात आपण चर्चा केलेली आहे. ग्रामीण वित्तपुरवठ्यासंदर्भात आपण जर मागचा विचार केला तर सावकार, जमीनदार, व्यापार, सराफ, महाजन या घटकांनी ग्रामीण वित्तपुरवठा करणाऱ्या घटकांमध्ये व्यापून गेलेला आहे. सामान्य लोकांची या घटकामार्फत फार मोठ्या प्रमाणात फसवणूक झालेली दिसून येते. तर यामध्ये आपण संस्थात्मक कर्जपुरवठा कशा पद्धतीचा होतो हे आपण पाहणार आहोत. संस्थात्मक घटकांमध्ये सहकार, सहकारी बँका, व्यापारी बँका, प्रादेशिक बँका, नाबार्ड, भारतीय स्टेट बँक या स्वरूपाच्या घटकांचा समावेश होतो. तर प्रामुख्याने शेती क्षेत्रासाठी एकूण कर्जपुरवठ्यात संस्थात्मक कर्जपुरवठ्याचे प्रमाण जर आपण पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल 1951-52 मध्ये हे प्रमाण 7.3% होतं. 1960-61 मध्ये हे प्रमाण 19.7% होतं. 1980-81 मध्ये हे प्रमाण वाढून 63.2% पोहोचलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, 1991 मध्ये हे प्रमाण 64% पोहोचलेलं आहे. ही सकारात्मक आणि खूप चांगली बाब आहे, कारण संस्थात्मक कर्जपुरवठा हा बँकांमार्फत होत असतो आणि या बँकांवरती रिझर्व्ह बँकेचं नियंत्रण असतं. कुठल्याही अवाजवी रीतीने कर्ज आकारणी किंवा कर्ज देण्या घेण्याचे प्रकार इथे रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणामुळे होऊ शकत नाहीत. आणि म्हणून 1991 मध्ये संस्थात्मक कर्जपुरवठ्याद्वारे 64% कर्जपुरवठा हा ग्रामीण वित्तपुरवठ्यामध्ये सामावलेला आहे. तर या अगोदर आपण पाहिलेलं आहे की 1980-82 पर्यंत 20% हे घटक खाजगी आणि बिगर संस्थात्मक, ज्यामध्ये सावकार, जमीनदार, महाजन, सराफ या लोकांनी 20% हे कर्ज देण्याचं क्षेत्र व्यापलेलं होतं. आणि म्हणून यामध्ये आपण संस्थात्मक कर्जपुरवठ्याचा अभ्यास करत असताना पहिला जो घटक आहे तो म्हणजे सरकार आणि सहकार. भारतात केंद्र सरकार तसेच राज्य सरकारमार्फत शेतीला कर्जपुरवठा केला जातो. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष दोन्ही पद्धतीने हा कर्जपुरवठा केला जातो. प्रत्यक्ष कर्जपुरवठ्यात सहकारी महसूल खात्यांतर्गत अल्प बचत, अल्प व्याजदर, अल्पकालीन कर्ज देता येते. महाराष्ट्रात तगाई कर्ज म्हटले जाते त्याला, जे कर्ज मुख्यतः पेरणी आधी बी बियाणे, खते, चारा याच्या खरेदीसाठी केलं जातं. तसेच दुष्काळ, अतिवृष्टी, महापूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीच्या काळात तहसीलमार्फत कर्जपुरवठा केला जातो. म्हणजे तलाठ्यामार्फत त्याचं पंचनामा होतो किंवा तलाठी त्याचं वितरण करत असतो. शासकीय खात्याअंतर्गत वशिलेबाजी, लाचलुचपत, दप्तर दिरंगाई यामुळे सरकारी कर्ज शेतकऱ्यांना वेळेवर मिळत नाही, आपल्याला माहीत आहे. परिणामी त्याचा शेतकऱ्यांना फायदा होत नाही.
सरकारी किंवा सहकारी कर्जाचा वाटा 1991-92मध्ये 3-3.5% होता. तो 80-81मध्ये त्याचं प्रमाण 3.9% पोहोचलेलं आहे. साधारणतः 4% हे सरकार किंवा सहकारी कर्ज, ज्याला आपण तगाई कर्ज म्हणतो, ते प्रमाण असलेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतरचा जो घटक आहे तो म्हणजे सहकारी बँका. विद्यार्थी मित्रांनो, शेती कर्ज पुरवठ्यात 1991 नंतर सरकारी चळवळीचं मोठं योगदान आपल्याला दिसून येतं. जसं अहमदनगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहकारी चळवळ चालवलेली दिसून येते. सहकारी बँका आणि सहकारी पतसंस्था यांच्यामार्फत होणारा कर्जपुरवठा महत्त्वाचा मानला जातो. सहकारी बँकांची 2 गटात विभागणी केली जाते: अल्पमुदतीचा कर्जपुरवठा आणि मध्यम व दीर्घ मुदतीचा कर्जपुरवठा. सहकार म्हणजे दुसरं काही नाही आहे, तर लोकांसाठी एकत्र येऊन सामूहिकपणे एकमेकांच्या गरजा भागवणं म्हणजेच सहकार आहे. या सहकाराच्या अंतर्गत अल्पमुदतीचा, मध्यम आणि दीर्घ मुदतीचा कर्जपुरवठा केला जातो. सर्वसाधारण अल्पमुदतीचा कर्जपुरवठा सहकारी पतसंस्था, पतफेड्या याची काही संरचना आहे. त्यामध्ये सहकारी संस्थांची रचना ही त्रिस्तरीय असलेली दिसून येते. गाव पातळीवर प्राथमिक शेतकी सहकारी पतसंस्था, जिल्हा पातळीवर मध्यवर्ती सहकारी पतसंस्था, राज्य पातळीवर राज्य सहकारी बँक किंवा सीकर बँक हे कार्य करते. म्हणजेच प्राथमिक शेतकरी संस्था या पतफेड्या म्हणून ओळखल्या जातात. तर जिल्हा पातळीवर जिल्हा मध्यवर्ती बँक ही सहकारी बँक म्हणून, ज्याला DCDC बँक असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर राज्य सहकारी बँक शिखर बँक म्हणून कार्यरत आहे. तर या अंतर्गत 2011-12मध्ये प्राथमिक सहकारी बँकांची संख्या 96,647 इतकी असलेली आपल्याला दिसून येते. तर या प्राथमिक सहकारी बँकांनी 74,938 कोटी रुपयाची कर्जपुरवठा केलेला दिसून येतो. तर हेच प्रमाण 1950-51मध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकांची संख्या केवळ 505 होती. त्यात 83 कोटी रुपयाचा कर्जपुरवठा या प्राथमिक जिल्हा मध्यवर्ती बँकांनी केलेला दिसून येतो. तर अगदी अलीकडच्या कालखंडामध्ये जर आपण बघितलं, 2010मध्ये या बँकांची संख्या 370पर्यंत वाढलेली आहे. आणि त्यांनी कर्जाचा पुरवठा जो केलेला आहे तो म्हणजे 1,18,393 कोटी रुपयापर्यंत कर्जपुरवठा केलेला दिसून येतो. त्यानंतर राज्य सहकारी बँकांची संख्या 1950-51मध्ये केवळ 16 होती. तर ती वाढून 2009-10मध्ये 39पर्यंत वाढलेली आहे. तर या 39 बँकांनी या कालावधीमध्ये 53,588 कोटी रुपयापर्यंतची कर्जपुरवठा ग्रामीण भागाला केलेला दिसून येतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अल्प कालावधीसाठी जो कर्जपुरवठा प्राथमिक बँका, जिल्हा मध्यवर्ती बँका आणि शिखर बँकेच्या माध्यमातून ग्रामीण भागाला झालेला आहे, तो अतिशय महत्त्वाचा आहे. कारण या ज्या काही सहकारी संस्था किंवा जिल्हा मध्यवर्ती बँका किंवा राज्य शिखर बँका आहेत, याच्यावरती नियंत्रण राज्य सरकार आणि मध्यवर्ती बँकेचं काही अंश असतं. आणि म्हणून बँकेने आणि शासनाने घालून दिलेल्या नियमाचं पालन यांना करावं लागतं. आणि म्हणून ग्रामीण भागाला
याचा चांगल्या प्रकारे फायदा झालेला आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून मोठ्या प्रमाणात सहकारी बँकांनी शेतकऱ्यांना, ग्रामीण भागातील लघु उद्योग, छोट्या उद्योगांना, कुटीर उद्योगांना, छोट्या शेतकऱ्यांना, सीमांत शेतकऱ्यांना याचा फायदा झालेला दिसून येतो. त्यानंतर दुसऱ्या जो घटक आहे तो म्हणजे मध्यम आणि दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा. मध्यम व दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा करणाऱ्या बँकांची संख्या ही द्विस्तरीय आहे. जिल्हा पातळीवर जिल्हा भूविकास बँका, तर राज्य पातळीवर राज्य विकास भूविकास बँका या 2 स्तरावर काम करत असतात. या बँका शेती व्यतिरिक्त दुग्ध व्यवसाय, शेळी आणि मेंढीपालन, कुक्कुटपालन, मच्छीमारी, गोबर गॅस यासारख्या घटकांसाठी या बँका कर्ज पुरवठा करत असतात. शेतकऱ्यांना सर्वसाधारण किंवा लघु उद्योगांना सर्वसाधारण 20 वर्षापर्यंत कर्ज पुरवठा केला जातो. राज्य मध्यवर्ती भूविकास बँकांची संख्या जर आपण पाहिली तर आपल्याला लक्षात येतं 1951 मध्ये या बँकांची संख्या 5 होती, तर 2009-10 पर्यंत या बँकांची संख्या वाढून 20 पर्यंत वाढलेली दिसून येत आहे. तर प्राथमिक सहकारी भूविकास बँकांची संख्या 286 पासून 697 पर्यंत वाढलेली आपल्याला दिसून येते. या प्राथमिक सहकारी भूविकास बँकांनी लघु उद्योग, कुटीर उद्योग यासाठी 2,465 कोटी रुपयाचा मध्यम व दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा केलेला आपल्याला दिसून येतो. तसेच 9-10 मध्ये राज्य भूविकास बँकांची संख्या ही 20 होती. तर भूविकास बँकांनी शेतकऱ्यांना इलेक्ट्रिकल मोटार, ट्रॅक्टर, इरिगेशनसाठी पाईपलाईन, विहीर खोदणे, शेती अवजारे इत्यादीसाठी कर्जपुरवठा करतात. सध्या फळबाग लागवडीसाठी सुद्धा भूविकास बँक कर्ज देत असताना दिसून येते. तर 1950-51 मध्ये शेती कर्जपुरवठ्याचे प्रमाण 3% होते, तर सध्या हे प्रमाण 33% वाढलेलं दिसून येतं. राज्याच्या तुलनेत भूविकास बँकांची संख्या ही अपुरी असलेली दिसून येते. मात्र याचं योगदान शेतकऱ्यांच्या, लघु उद्योगांच्या, सीमांत उद्योगांच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं आहे. यांनी म्हणजेच भूविकास बँक चांगल्या पद्धतीचा उत्पादक कर्जपुरवठा शेतकऱ्यांना, लघु उद्योगांना केलेला दिसून येतो. आणि म्हणून या क्रेडिट सोसायट्यासोबतच भूविकास बँक, राज्य आणि जिल्हा आणि राज्य मध्यवर्ती भूविकास बँक यांचं योगदान अतुलनीय आहे. त्याच्यानंतर ग्रामीण भागासाठी वित्तपुरवठा करण्यात व्यापारी बँका यांचं योगदान फार मोठं आहे. जर आपण याची हायरार्की जर बघितली तर आपल्याला लक्षात येईल द फायनान्शियल सिस्टम, द फायनान्शियल इन्स्टिट्यूट, फायनान्शियल मार्केट, फायनान्शियल असेट इन्स्ट्रुमेंट आणि फायनान्शियल सर्व्हिसेस. त्यामध्ये बँकिंग इन्स्टिट्यूशन्स आहेत, नॉन बँकिंग इन्स्टिट्यूशन आहेत, अनऑर्गनाइज आणि ऑर्गनाइज अशा स्वरूपाच्या, संघटित आणि असंघटित स्वरूपाच्या काही बँका आहेत, फंड बेस्ड सर्व्हिस बँका आहेत, फ्री बेस्ड सर्व्हिसेस आहेत. यामध्ये मग कमर्शियल, ज्याला आपण व्यापारी बँका म्हणतो, त्या 1 नंबरला आहेत. कमर्शियल बँका ज्याचा आपण आत्ता अभ्यास केला ते म्हणजे कोऑपरेटिव्ह बँक, रिजनल रूरल बँक, फॉरेन बँक,
त्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की बँकिंग इन्स्टिट्यूटमध्ये कमर्शियल बँक, त्यामध्ये प्रायव्हेट बँक, पब्लिक बँक अशा स्वरूपाची विभागणी होते. त्याच्यानंतर रिजनल आणि रुरल बँक आणि फॉरेन बँक अशी विभागणी होते. बँकिंग आणि नॉन बँकिंग सेक्टरमध्ये या 4 कमर्शियल, कॉर्पोरेट आणि रिजनल आणि फॉरेन बँकेचा समावेश होतो. तर यामध्ये प्रायव्हेट बँक, पब्लिक बँक आणि कोऑपरेटिव्ह सोसायटी यांचाही समावेश होतो. त्याच्यानंतर ऑर्गनाइज आणि अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये प्रामुख्याने कॅपिटल मार्केट आहे, ज्याला आपण भांडवल बाजार म्हणतो. त्याच्यानंतर ऑर्गनाइज सेक्टरमध्ये किंवा सेक्टरमध्ये मनी मार्केट, ज्याला आपण नाणे बाजार म्हणतो, त्याला मनी मार्केट म्हणतो. कॅपिटल मार्केटचे 2 भाग होतात, सेकंडरी मार्केट आणि प्रायव्हेट मार्केट. त्याच्यानंतर सगळ्यात शेवटचा जो घटक आहे तो म्हणजे फंड बेस्ड सर्व्हिस आणि फ्री बेस्ड सर्व्हिसेस. यामध्ये लिझिंग, हायर परचेस, कन्झ्युमर क्रेडिट, बिल डिस्काउंटिंग, द फॅक्टरिंग इन्शुरन्स, त्याच्यानंतर इश्यू मॅनेजमेंट, मर्चंट बँकिंग, क्रेडिट रेटिंग, डिबेट इंटरेस्ट, स्टॉक ब्रोकिंग इत्यादी घटकांचा यामध्ये आपल्याला समावेश होतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या सगळ्या घटकांचा अभ्यास करत असताना आपल्याला व्यापारी बँकांचं ग्रामीण वित्तपुरवठ्यातील योगदान पाहणं अत्यंत आवश्यक आहे. तर यामध्ये प्रामुख्याने कमर्शियल बँका, ज्याला प्रायव्हेट आणि पब्लिक बँक म्हणलेलं आहे, यामध्ये आपण बघितलेलं आहे RBIची स्थापना झाल्यानंतर 1 एप्रिल 1935मध्ये RBIची स्थापना झाली. RBI ही बँकांवरती आणि सगळ्या बँकिंग सेक्टरवरती नियंत्रण ठेवण्याचं काम करते. त्याच्यानंतर अनऑर्गनाइज आणि विस्कळीत असलेला जो बँकिंग व्यवसाय आहे त्याला एका संरचनात्मक संस्थात्मक ढाच्यामध्ये बसवण्यासाठी व्यापारी बँकांनी 1949च्या राष्ट्रीयकरणानंतर मोठ्या प्रमाणात बँकांना नियंत्रणात आणून बँक व्यवसाय वाढण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केलेला आहे. आणि त्यानंतरचा पहिला जो टप्पा त्यांनी गाठलेला आहे तो म्हणजे 1969मध्ये खाजगी क्षेत्रातील बँका, ज्या अनऑर्गनाइज आहेत, ज्या विस्कळीत आहेत, अशा 14 बँकांना एकत्रित करून या 14 बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आलेले आपल्याला दिसून येते. 1969मध्ये ज्या पहिल्या 14 बँका आहेत त्यांचं राष्ट्रीयकरण करणे म्हणजेच या देशाच्या मालकीच्या बँका करून घेतलेल्या आहेत, या जनतेच्या मालकीच्या बँका करून घेतलेल्या आहेत, जेणेकरून या बँका सामान्य लोकांना, सामान्य शेतकऱ्यांना, सामान्य उद्योजकांना, लघु उद्योजकांना कर्जपुरवठा करतील आणि आर्थिक विकासाची साधनं उपलब्ध करून देतील. आणि म्हणून या 14 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. त्याआधी व्यापारी बँका शहरी भागापुरत्याच कार्यरत होत्या. बँका मुख्यतः उद्योग आणि व्यापार क्षेत्राला मोठ्या प्रमाणात कर्जपुरवठा करत होत्या. मात्र शेती क्षेत्राला कर्जपुरवठा करत असताना फारसा रस या बँकांना नव्हता. कारण शेती ही निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून आहे आणि म्हणून शेतकऱ्यांकडे असे ठोस उत्पन्न किंवा उत्पन्नातील अनिश्चितता दिसून येत होती. आणि म्हणून शेतकऱ्याकडून योग्य वेळेत कर्जफेड होत नसल्यामुळे बँकांना ह्याची भीती होती आणि परिणामी शेती व्यवसायाला कर्जपुरवठा केला जात नव्हता. आणि म्हणून 1969मध्ये 14 बँकांचं राष्ट्रीयकरण करून राष्ट्रीयकरणानंतरच्या बँकांच्या कर्जपुरवठ्याच्या धोरणात आमूलाग्र असा बदल करून बँकांना ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात शाखा विस्तारायला परवानगी दिली आणि एकूणच कर्जपुरवठा धोरणाला अग्रक्रम देण्यात आलेला दिसून येतो. हे अग्रक्रम प्रामुख्याने सीमांत शेतकऱ्यांना, मध्यम शेतकऱ्यांना आणि लघु उद्योजकांना कर्जपुरवठा करतील अशी भूमिका त्या ठिकाणी घेण्यात आलेली होती. परिणामी 1969 नंतर व्यापारी बँकांकडून शेतीला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मार्गाने होणाऱ्या कर्जपुरवठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येते. तसं पाहिलं तर 1951-52मध्ये
व्यापारी बँकांकडून झालेल्या कर्जपुरवठ्याचे एकूण कर्जपुरवठ्याचे असणारे प्रमाण हे केवळ 1%च होतं. हे वाढून 1999-2000मध्ये व्यापारी बँका आणि प्रादेशिक बँकांनी मिळून एकूण संस्थात्मक कर्जपुरवठ्यामध्ये 58 ते 59% कर्जपुरवठा ग्रामीण भागासाठी केलेला दिसून येतो. म्हणजेच जसं खाजगी बँका सामान्य शेतकऱ्यांना कर्जपुरवठा देत नव्हत्या, मात्र मध्यवर्ती बँकेच्या आणि सरकारच्या हस्तक्षेपामुळे पब्लिक बँकांनी सामान्य लोकांवर विश्वास ठेवला, सामान्य शेतकऱ्यांवरती विश्वास ठेवला आणि कर्जपुरवठा द्यायला सुरुवात केली आणि हे प्रमाण 70% आहे. आजही काही बँका किंबहुना सर्वच बँका सामान्य शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करत असतात, विनाआवश्यक कागदपत्राची मागणी करत असतात किंवा तारण म्हणून मालमत्तेची मागणी करत असतात. शेतकऱ्यांकडे एवढी मोठी जमीन असताना, त्याच्या नावेचा सातबारा असताना अशा प्रकारची अन्य स्वरूपाची जी काही साधनं आहेत ते तारण म्हणून मागितलं जातं. म्हणून आजही सामान्य शेतकऱ्यांना बँकांमध्ये कर्जासाठी अनेक वेळा जावं लागतं, हेलपाटे मारावे लागतात. हे त्या दृष्टिकोनातून फारच विचार करण्याजोगं आहे. व्यापारी बँका शेतकऱ्यांना अल्प मध्यम मुदतीचा कर्जपुरवठा करतात. रासायनिक खते, बी बियाणे या स्वरूपासाठी अल्प देत असतात. त्याचबरोबर शेती अवजारे, बैलजोडी खरेदी करणे, मध्यम मुदती कर्जासाठी अलीकडच्या काळात विहीर खोदणे, पाईपलाईन करणे, इलेक्ट्रॉनिक पंप खरेदी करणे, इतर शेती अवजारे खरेदी करण्यासाठी दीर्घ मुदतीचा कर्जपुरवठा या व्यापारी बँकांमार्फत शेतकऱ्यांना करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर 1995मध्ये व्यापारी बँकाच्या माध्यमातून ग्रामीण भागात 35,000 शाखा स्थापन करण्यात आलेल्या दिसून होत्या. 22,000 कोटी रुपयाची शेतीला कर्जपुरवठा या ठिकाणी 95पर्यंत करण्यात आलेला होता. त्यानंतर 98-99मध्ये व्यापारी बँकांची संख्या वाढून 9,622 कोटी रुपयापर्यंत अल्पमुदतीचा कर्जपुरवठा व 8,821 कोटी रुपयाचा मध्यम व दीर्घ मुदतीचा कर्जपुरवठा हा 35,000 शाखांनी शेतकऱ्यांना अल्प आणि दीर्घ मुदतीचा कर्जपुरवठा केलेला आहे. तर दीर्घ मुदतीसाठी 18,443 कोटी रुपयाचा कर्जपुरवठा या बँकांनी ग्रामीण भागासाठी केलेला आहे. 1960 ते 2011 या काळात व्यापारी बँकांचा कर्जपुरवठा 440 कोटी रुपयावरून 10,28,414 कोटी रुपयापर्यंत वाढलेला दिसून येतो. सर्वसाधारण एकूण पतपुरवठ्याशी अग्रक्षेत्राचे प्रमाण 12%वरून 41%पर्यंत वाढलेलं दिसून येतं. म्हणजे 1960 ते 2011च्या काळात व्यापारी बँकांचा कर्जपुरवठा 440 कोटी रुपयावरून 10,28,414 कोटी रुपयापर्यंत हा कर्जपुरवठा व्यापारी बँकांनी वाढवलेला आहे. एकूण पतपुरवठ्याशी हे प्रमाण 12%वरून 41%पर्यंत म्हणजे दुपटीपेक्षा जास्त हे प्रमाण केलेलं आहे. मार्च 2011पर्यंत व्यापारी बँकांची संख्या 62,211 इतकी आहे. आपल्याला माहीत आहे महाराष्ट्रामध्ये व्यापारी बँकांची संख्या किंवा देशभरामध्ये व्यापारी बँकांची संख्या ही आपल्याला व्यापलेली दिसून येते.
आणि म्हणून मार्च 2011पर्यंत या शाखा 62,211पर्यंत वाढली. याच काळात एकूण बँक शाखांशी असलेले ग्रामीण प्रमाण हे 22%वरून 50%पर्यंत वाढलेलं आहे. म्हणजे ग्रामीण भागामध्ये शाखा विस्तार करून अधिकाधिक ग्रामीण भागासाठी कसा कर्जपुरवठा होईल या दृष्टिकोनातून मोठा प्रयत्न केलेला या ठिकाणी दिसून येतो. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा आणि शेवटचा जो घटक आहे तो म्हणजे प्रादेशिक ग्रामीण बँका, ज्याला आपण रिजनल रूरल बँक असं म्हणतो. या रिजनल रूरल बँकेच्या अंतर्गत मध्ये ग्रामीण भागातील भूमिहीन शेतमजूर, कारागीर, लहान व सीमांत शेतकऱ्यांना त्यांच्या गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून एक कायदा पास करण्यात आला. आणि हा कायदा पास करून ताबडतोब प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना केली गेली. प्रामुख्याने उत्तर प्रदेश मध्ये गोरखपूर, मुरादाबाद, हरियाणामध्ये भिवानी, राजस्थानमध्ये जयपूर, पश्चिम बंगालमध्ये मालडा येथे 5 प्रादेशिक बँकांची स्थापना ताबडतोब केली गेली. या बँका स्थापनेसाठी स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, युनायटेड कमर्शियल बँक आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया या बँकांनी पुढाकार घेतला. प्रादेशिक ग्रामीण बँकांचे भागभांडवल हे 1 कोटी रुपयापर्यंत वाढवलं व वसूल भांडवल 25 लाखापर्यंत वाढवलं दिसून येतं. म्हणून भागभांडवलापैकी मध्यवर्ती सरकारने 50% भांडवल पुरवले व संबंधित घटक राज्यांनी 15% आणि 35% पुरस्कृत केलेल्या व्यापारी बँकांनी हे भागभांडवल पुरवठा दिसून येतं. म्हणजे हे प्रमाण कसं आहे, 50 मध्यवर्ती बँकेनी, घटक राज्य सरकारनी 15% आणि पुरस्कृत केलेल्या बँकांनी म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, युनायटेड बँक ऑफ इंडिया यांनी 35% भागभांडवल या बँकांना, प्रादेशिक बँकांना पुरवलेलं आहे. बँकेच्या अधिकार क्षेत्रात प्रामुख्याने अल्पभूधारक, भूमिहीन मजूर, ग्रामीण कारागार यांना उत्पादक कामासाठी या बँका ताबडतोब कर्ज देतात. म्हणजे विशेषतः जे कारागीर आहेत, जे लघु कुटीर उद्योग सांभाळतात, यांना या बँका कर्ज देत असतात. सध्या देशामध्ये 23 राज्यात 200 प्रादेशिक बँका कार्यरत आहेत. त्यांचा देशभर 14,500 सध्या देशात 23 राज्यात 200 प्रादेशिक बँका आहेत. त्यांच्या देशभर 14,550 शाखा आहेत. 1999-2000 मध्ये त्यांनी 3,442 कोटी रुपयाचा कर्ज पुरवठा या घटकांना केलेला दिसून येतो. त्याचबरोबर एकूण कर्ज पुरवठा ₹10,65,075 कोटी रुपयापर्यंत या प्रादेशिक बँकेने केल्या दिसून येतो. त्यापैकी व्यापारी बँकांचा वाटा 75% होता, सहकारी बँकांचा वाटा 13% होता, तर प्रादेशिक ग्रामीण बँकांचा वाटा हा 11% होता. थोडक्यात कृषी पतपुरवठा करण्यात व्यापारी बँका, सहकारी बँका अपुऱ्या पडत आहेत. त्यासाठी प्रादेशिक ग्रामीण बँकांची संख्या वाढवली पाहिजे आणि ग्रामीण भागाला व सामान्य कारागिरांना, सामान्य लघु उद्योजकांना
कर्ज पुरवठा करण्याचं काम केलं पाहिजे. त्यानंतर किसान क्रेडिट कार्ड सारख्या योजना शासनाने चालू केलेल्या आहेत. 1998मध्ये किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू झाली. या आधारे व्यापारी बँका, सहकारी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका यांना कर्ज पुरवठा करतात. अलीकडील किसान क्रेडिट कार्ड योजना ही अत्यंत सोपी केलेली आहे. तिचे रूपांतरण ATM इनेबल्ड क्रेडिट कार्डमध्ये केलेलं आहे. तसेच व्याज अनुदान योजना व संयुक्त जबाबदारी गट योजना सुरू केलेली आहे. महाराष्ट्रामध्ये सप्टेंबर 2017पर्यंत 60 लाख क्रेडिट कार्ड देण्यात आलेले आहेत, जेणेकरून शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा झाला पाहिजे. शेतकरी चांगल्या प्रकारचं शेतीमध्ये उत्पादन घेऊन अल्पभूधारक, श्रीमंत शेतकरी, लघु उद्योजक, कुटीर उद्योजक यांना सहज आणि सोप्या पद्धतीने कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी या सहकारी बँका, सहकारी पतपेढी बँका, जिल्हा मध्यवर्ती बँक, राज्य सहकारी बँक, जिल्हा भूविकास बँक, राज्य सहकारी बँक आणि प्रादेशिक बँका अशा वेगवेगळ्या त्रिस्तरीय, द्विस्तरीय क्षेत्रावरती काम करत असतात. त्याचबरोबर व्यापारी बँकांनीसुद्धा या क्षेत्राला खूप मोठं योगदान दिलेलं आहे आणि म्हणून काही अंशी ग्रामीण भागामध्ये कर्जपुरवठा होत असताना दिसून येतो. आजही काही भागामध्ये बँका सहजासहजी शेतकऱ्यांना, लघु उद्योजकांना कर्जपुरवठा किंवा कर्ज उपलब्ध करून देत नाहीत. अनावश्यक कागदपत्राची मागणी आणि अनावश्यक अटी यामुळे सामान्य शेतकरी, सामान्य लघु उद्योजक, श्रीमंत शेतकरी, मजूर हे कर्जापासून वंचित असतात. याचा परिणाम त्यांच्या जीवन पद्धतीवर, त्यांच्या राहणीमानावर, त्यांच्या एकूणच उत्पन्नावर होत असतो आणि म्हणून या बँकांनी अधिक शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. सरकारने नेमून दिलेल्या नियमानुसार सामान्य नागरिकांना, सामान्य शेतकऱ्यांना, उद्योजकांना कर्जपुरवठा केली पाहिजे. तर या ठिकाणी आपण ग्रामीण वित्तपुरवठा यामध्ये संस्थात्मक घटकांची ग्रामीण कर्जपुरवठ्याची कशाप्रकारे केली जाते याचा अभ्यास केलेला आहे. पुढच्या भागामध्ये आपण नाबार्ड, नॅशनल ॲग्रिकल्चर बोर्ड रूरल डेव्हलपमेंट कशी काम करते याचा आपण अभ्यास करणार आहोत. या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद. थँक्यू.